नमस्कार, मी नानंद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत दोडक्याच्या सालीची किंवा दोडक्याच्या शिरांची कुरकुरीत चटणी. तुम्हाला आम्ही ही चटणी कशी बनवली हे पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चटणी बनवण्यासाठी इथे मी दोडकी घेतली आहेत. अर्धा किलो दोडके आहेत. दोडके स्वच्छ धुवून त्याच्या वरच्या शिरा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. अगदी अलगदपणे आपल्याला दोडक्याच्या वरच्या शिरा काढायच्या आहेत. दोडक्याची जाडसर साल आली तरीही चालेल, पण जो फिकट हिरवा म्हणजेच पांढरट भाग आहे तो आपल्याला इथे अजिबात घ्यायचा नाही. फक्त वरच्या शिरा आपल्याला घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने अलगद आपल्याला ह्या शिरा काढायच्या आहेत. चटणी जर कुरकुरीत हवी असेल तर दोडक्याचा जो पांढरट जाड भाग आहे तो न घेता अशा फक्त वरच्या आपल्याला शिरा काढायच्या आहेत. अशाच पद्धतीने इथे आपण शिरा काढून घेतल्या आहेत. त्यानंतर आपण ह्या चिरून घेणार आहोत. असा पांढरट हिरवा भाग असेल तो आपल्याला काढून घ्यायचा आहे, म्हणजे चटणी बराच वेळ कुरकुरीत राहील, मऊ पडणार नाही. तव्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल घेतलं आहे. त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे आणि मोहरी चांगले तडतडून घ्यायचे आहेत. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून त्या आपण तेलामध्ये घातल्या आहेत. एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे. इथे अशा पद्धतीने आपण तव्यावर चटणी बनवतो आहोत, त्यामुळे चटणी मस्त कुरकुरीत होणार आहे. चिमूटभर हिंग घातला आहे. 3-4 हिरव्या मिरच्या अशा प्रकारे गोलाकार चिरून घेतल्या आहेत. ज्या पद्धतीने आपण चिवड्यामध्ये मिरची घालतो तशी आपल्याला गोलाकार मिरची चिरून घ्यायची आहे, म्हणजे मिरची ही मस्त कुरकुरीत होईल. शक्यतोवर असं पसरट भांडं घ्या किंवा तवा घ्या, त्यामुळे चटणी छान कुरकुरीत होईल. इथे मी 2 मोठे चमचे तीळ घेतले आहेत. तिळामुळे चटणीला मस्त अशी चव येते, खमंग ही चटणी तयार होते. तीळ इथे आपण कच्चेच घेतले आहे. ते तेलावर अगदी मस्त परतले जातात आणि त्यांचा खरपूसपणा हा चटणीमध्ये येतो. दोडक्याच्या शिरा आपण थोड्या चिरून घेतल्या आहेत. कांदाही आपण पूर्ण परतलेला नाही, कारण दोडक्याच्या शिरांबरोबर कांदाही नंतर व्यवस्थित परतला जाईल. सुरुवातीलाच जर कांदा जास्त परतून घेतला तर मग चटणी कुरकुरीत होईपर्यंत कांदा जळतो, त्यामुळे कांदा अर्धवट परतून आपण यामध्ये दोडक्याच्या शिरा घातल्या आहेत. अशा पद्धतीने तव्यावर आपल्याला हे पसरवून द्यायचं आहे, म्हणजे चटणी मस्त कुरकुरीत होईल. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. कोथिंबीरही आपण सुरुवातीलाच घालून घेणार आहोत, म्हणजे चटणी मऊ पडायला नको. मीठ घालताना चटणी थोडी परतली गेल्यावर घाला, म्हणजे दोडक्याच्या शिरांना पाणी सुटणार नाही. परतल्यानंतर शिरांचं प्रमाण कमी होतं, चटणी खारट व्हायला नको, त्यामुळे चटणी परतल्यावर आपल्याला मिठाचा अंदाज अगदी व्यवस्थित येतो. 4 ते 5 मिनिटं मंद गॅसवर आपल्याला ही चटणी कुरकुरीत होईपर्यंत परतवून घ्यायची आहे. अधूनमधून आपण चटणी व्यवस्थित कालवून घेतली आहे आणि तव्यावर अशी पसरवून द्यायची आहे, जेणेकरून सगळीकडनं ती व्यवस्थित कुरकुरीत होईल. चटणी तयार होण्यात आल्यावर यामधले तीळ खमंग असे भाजले गेल्यामुळे त्याचा सुगंध घरभर मस्त दरवळायला सुरुवात झालेली आहे. मिरची, कांदा, दोडक्याच्या शिरा सर्वच वस्तू आपल्याला चांगल्या कुरकुरीत करून घ्यायच्या आहेत. मंद गॅस असल्यामुळे चटणी जळणार नाही. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही वरून अजून थोडं तेल घालून घेऊ शकता. मात्र चटणी सारखी आपल्याला परतवून घ्यायची आहे, जेणेकरून ती जळायला नकोत. इथे आपण गॅस बंद करणार आहोत. चटणी कुरकुरीत झालेली आहे. आपण ती वाढून घेऊ. तुम्ही पाहू शकता, पाहूनच समजत असेल की चटणी किती खमंग आणि कुरकुरीत आहे. तुम्ही जर दोडक्याची भाजी बनवताना दोडक्याच्या शिरा फेकून देत असाल तर एक वेळा माझ्या पद्धतीने दोडक्याच्या शिरांची चटणी करून बघा. तुम्हा सर्वांना नक्की आवडेल.
ही चटणी कुरकुरीत असल्यामुळे आपण प्रवासात घेऊन जाऊ शकतो, खराब होत नाही किंवा टिफिनलाही घेऊन जाऊ शकतो. तुम्हाला आजची ही दोडक्याच्या शिरांची चटणी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.